प्राची चिंतामणी भागवत. माझं गाव अलिबाग आहे, पण मी राहते पुण्याला. आणि माझ्या फ्रॉम फर्स्ट मंथ ऑफ माय प्रेग्नन्सी मी बेडेकर हॉस्पिटलमध्ये येते. आणि माझा इथला अनुभव खरंच खूप चांगला आहे. डॉक्टर खूप फॅमिलियर आहेत, म्हणजे तुम्हाला ते कोणत्याही लेवलची सपोर्ट करू शकतात. लाईक ते कधीही तुम्हाला असं म्हणणार नाही की सी सेक्शन बरं असतं, तुम्ही सी सेक्शन करा. ते तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरीसाठीच पुश करतात. कितीही काही असलं तरी ते म्हणतात की आपण नॉर्मल डिलिव्हरीसाठीच वाट बघू. इथलं जेवण खूप चांगलं असतं. डिलिव्हरीनंतर जे जेवण आम्हाला मिळालं ते अतिशय उत्तम दर्जाचं होतं. लाईक घरातलं जेवण मिळतं असं वाटलं. त्याच्यानंतर डिलिव्हरीच्या प्रोसेसमध्ये डॉक्टर, असिस्टंट डॉक्टर्स, नर्सेस, सिस्टर्स यांच्याकडून जो सपोर्ट मिळाला दॅट वॉज रिअली अमेझिंग. म्हणजे असं एक्सपेक्ट नव्हतं केलं की एखाद्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला इतका सपोर्ट मिळू शकतो. लाईक नाही, तुझी नॉर्मलच करायची, आपण नॉर्मलच करायची. बट समहाव ते सीझर झालं माझं. बट आय एम हॅपी विथ दॅट अँड आय एम ओव्हरऑल हॅपी विथ ईच अँड एव्हरी एक्सपिरियन्स आय हॅड विथ दिस हॉस्पिटल. आणि मी या हॉस्पिटलमध्ये आले ते माझ्या जाऊबाईंच्या एक्सपिरियन्सवरून आले. त्यांनी मला रेकमेंड केले की तुम्ही या हॉस्पिटलमध्ये या. नमस्कार, माझं नाव वसुधा विजय भागवत. हा माझा मुलगा आहे. माझं सीझर झालं 2019 साली. आणि त्याच्यानंतर म्हणजे आमचं ऑन अँड ऑफ इथे येणं जाणं होतं मध्ये काही चेकअपसाठी वगैरे. सो आम्हाला प्रोग्रेस कळत होती बेडेकर हॉस्पिटलची कशी चालली आहे, काय आहे. तेव्हा हे वरचं डिलक्स रूम्स वगैरे नव्हत्या, पण आता खूपच सुंदर केलेलं आहे त्यांनी. हे मी आत्ता अनुभवलं. परंतु मी तिला रेफर अशासाठी केलं कारण माझा अगदी डोळे झाकून विश्वास आहे डॉक्टरांवर. कारण माझे जेव्हा लेबर रूममध्ये मी होते तेव्हा मला त्यांनी जे सपोर्ट केलं आहे किंवा आजूबाजूच्या स्टाफनी मला जे सपोर्ट केलं आहे तो सपोर्ट मला माहिती होतं 100% हिला मिळावा. आणि ह्याच्या वेळेचा जो अनुभव होता तो मी पूर्णतः तिच्याशी शेअर केला. आणि त्याच्यानंतर त्यांनी पुण्याहून प्रत्येक महिन्याला इथे ट्रॅव्हल करून चेकअप्स करून आता डिलिव्हरी झाली आहे आणि आता आम्ही परत घरी चाललो आहे. त्याच्यामुळे ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. इव्हन पुढेसुद्धा मी माझ्या काही मैत्रिणी आहेत त्यांनाही मी हेच सांगत असते की डॉक्टरांचा सपोर्ट असा असला पाहिजे की आपल्याला कॉन्फिडन्स वाटेल किंवा नंतरसुद्धा आपल्याला इथे येऊन त्यांच्याशी कम्फर्टनी बोलू शकलो पाहिजे आपण काही 2 गोष्टी. सो आम्हाला ते दोन्ही डॉक्टरांकडनं म्हणजे इव्हन आनंद बेडेकरांकडनं पेडियाट्रिक रिलेटेड सपोर्ट मिळतो आणि महेश बेडेकरांकडनं आमच्या गायनॅक रिलेटेड सपोर्ट मिळतो. वेदर म्हणजे मेनोपॉझल असेल किंवा PCOD रिलेटेड असेल. आता मला सेकंड कन्सीव्ह करायचं झालं तरी जर मी विचार केला तरी मी दुसऱ्या डॉक्टरांचा विचार नाही करू शकत. मी इथेच येणार हे मी ठरवलेलं आहे आधीच. सो थँक्यू सो मच आम्हाला एवढा छान एक्सपिरियन्स दिल्याबद्दल.